नमस्कार मंडळी, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. मी आहे आत्ता अहमदपूरपासून जो टेंभुर्णी रोड जातो आहे, हा टेंभुर्णी हासरणी मार्गे सावरगाव थोट हा रोड जातो सरहद्दीपर्यंत. आणि या रस्त्याचं काम जूनमध्ये कंप्लीट झालं आणि आज हा ऑगस्ट महिन्यामध्ये जो की तुम्ही माझ्या पाठीमागे रस्ता पाहता, या रस्त्याचं दुरुस्तीकरण सुरू आहे. अगदी 2 महिन्यामध्येच या रस्त्याची अशी अवस्था आहे की या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या रस्त्यामध्ये अगदी डांबरसुद्धा वापरलं गेलेलं नाही. हा पूर्ण रस्ता उकरून या ठिकाणी दुसऱ्या पॅच लावलेले आहेत. या कोणत्याही प्रकारे डांबर नसल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आणि अगदी 2 महिन्यामध्ये ह्या रस्त्याचं किती दिवसापासून काम झालं होतं? माझ्या माहितीस तो ह्या जून महिन्यामध्ये या रस्त्याचं जून महिन्याच्या एंडिंगला हा रस्ता कंप्लीट झालेला आहे आणि ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी आलेत. काय सांगाल आपण? या रस्त्याचं काम होऊन मला वाटतं 2 महिने पूर्ण झालेले नाहीत. 2 महिन्यात मला वाटतं 2 वेळेस याने आतापर्यंत दुरुस्त्या केल्यात. अहमदपूरपासून आता आमच्या गावापर्यंत हासनीपर्यंत सारखे खड्ड्यावर खड्डे पडलेले आहेत. एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे. मला वाटतं आजपर्यंत मी एवढं निकृष्ट दर्जाचं काम कधी बघितलेलं नसेल. आता आपलेच सहकार मंत्री असताना आम्हाला खूप अपेक्षा होती की ह्या रस्त्याचं किमान काम तरी चांगलं करतील, पण अपेक्षेसारखं काही काम झालं नाही. खूप बेकार आणि निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं. खरं तर नेत्यांना निवडून दिल्यानंतर जनतेच्या अपेक्षा असतात, पण त्यांनी अपेक्षापूर्ती केली नाही असं थेट या ठिकाणी त्यांनी नागरिक सांगत आहेत. त्याचबरोबर एक उद्योजकसुद्धा माझ्यासोबत आहेत. तर काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत या रस्त्याबद्दल? काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही? 2 महिन्यापूर्वी रस्ता झालेला आहे. कमीत कमी 200 खड्डे असतील अहमदपूरपासून आपलं टेंभुर्णीपासून हासरणीपर्यंत. असंच आहे पूर्ण सगळंच. कुठं सेंटरला आहे, कुठं बाजूला आहे. ते परत आता दुसऱ्या वेळेस आता पॅच मारणं चालू रोडला आता 2 महिन्यामध्ये काम होऊन 1 महिना झालं की लगेच परत खड्डे पडायला चालू झाले. म्हणजे जर 2 महिन्यामध्ये जर दुरुस्ती करावी लागत असेल तर प्रशासन अशा गुत्तेदारांवर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. काय रोड कोणा चालू झाला की सगळाच रोड पडलं. 2 दिवस हे केलं, जिल्हा परिषद सदस्याला बोलून घेऊन दाखवलं आम्ही. चालू काम होतं तरी सुद्धा म्हणजे कोंडरे साहेबाला. हां, तरी पण त्याने चौकशी केली, काय केली काय नाही की फोन केली ते आम्ही समोरूनच बघतो तिथं म्हणले काय आहे ते. पुन्हा एक बार डांबर आणून टाकून गेलं निघून. पुन्हा अजून लगेच 15 दिवसाला डांबर आणून ते कचावून टाकून हे केलं की चालू करायला. फक्त जे जुना रस्ता होता तेवढाच आता राहिलाय, जे नवीन केलं तर ते तर ती मिनिट राहिलाय. हो, 3 मिनिट राहिलाय. तेच बरा होता माझ्या पाड्या ह्या रोडपेक्षा. आता लय अवघड होणार आहे महिन्यामध्ये. आणि यावर्षी तर पाऊस कमी पडला. पाऊस नसताना असते जशी आहे. हा, पाऊस पडला असा ही रस्ता पण राहिला नाही. जायला देत नव्हते या रस्त्यावर, वाहन जात नव्हते. उकरा जाऊ झालं चोपून, न पाऊस पडता उकरा जाऊ झालं. सगळ्यात निकृष्ट दर्जाचं काम झाले बघा. 2 महिन्यात कुठंच बघाय नाही आता पोस्टवर डांबराचं एवढं निकृष्ट दर्जाचं काम. ते डांबर वापरलंय त्यांनी फक्त. हे काय बाई, आणि पुन्हा उगाच पारा कुणी काय म्हणलं की थोडं की काय नाही की कच्चा टाकी चालेल. पूर्ण निकृष्ट म्हणजे त्याच्यामध्ये डांबरच नाही. आता ही पॅच भरली त्याच्यामध्ये सुद्धा डांबर नाही. काय बी नाही, उगा बुका चावून टाकाले, साफ करायला उगं. फक्त पॅच मारण्यासाठी या ठिकाणी सगळी खडी आहे. चोपून जाते सगळं. शेतकरी आहे त्या शेतातून घराकडे जाते. काय सांगाल तुम्ही आपल्या प्रशासकीय अधिकारी किंवा या गुत्तेदारांबद्दल काय सांगाल भैया? तर ह्या पूर्णतः उगगीटीचं आंतरण केलेलं आहे. त्यावर काहीच असं हे डांबर वगैरे जास्त प्रमाणात काही वापरलेलं नाही यामध्ये. त्यामुळे एक महिना झाला रस्ता करून, तरी पण व्यवस्थित झालाच नाही. पूर्णतः अर्धा अधुराच राहिला आहे. यावरलं बिल वगैरे काही उचललेलं ते काय आपल्याला माहीत नाही, परंतु रस्त्यात बोगस काम झालेलं नाही. बोगस काम. याच ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पूर्णपणे रस्ता बोगस असल्यामुळे सध्या तरी नाराज व्यक्त करण्यात येत आहे. आणि नेमकं प्रशासकीय अधिकारी याच्यावर काही उपाय करतील का, किंवा पुन्हा एकदा या रस्त्याचं काम करतील का? बरं होतं. पैसे वाचले असते गव्हर्नमेंट. म्हणजे आता तुमच्या मते शासनाचे पैसे वाचले असते, रस्ता वाचले असते, केलं नसतं तर ते परत बरा होता. गव्हर्नमेंटचे पैसे वाचले असते की एवढे किती आहेत काय नाही की मंजुरी याची लाखोमध्ये करोडोमध्ये करोडमध्ये आता काय की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाची किंवा जनतेची सुद्धा जनतेचाच पैसा इथं वापरून जनतेची फसवणूक करण्यात येत आहे. याच ठिकाणी सामान्य नागरिकांचा आक्रोश आहे आणि विद्यमान आमदार तथा सहकार मंत्री साहेब याच्यावरती काही उपाय करतील का किंवा कारवाई करतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तुमचे 2 शब्द रस्त्याबद्दल सांगा.
हे रस्ता जे आहे खूप वाईट दर्जाचा केलेला आहे आणि मी जसं एखाद्या म्हाताऱ्या बाईला मेकअप करून लग्नासाठी तयार केलेला असतंय तशा पद्धतीने हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. इकडे बघ पुढे खूप ही दयनीय अवस्था आहे. पाऊस पडल्यानंतर इथून खूप वाहनं वगैरे जातात. मोठे वाहने गेल्यानंतर म्हणजे रस्त्याचा काहीच पूर्णपणे राहत नाही. मेकअप उतरल अशी तुमची शक्यता आहे, बरोबर? आता खूप रस्ता वाईट आहे सध्या परिस्थितीला. याच्यामध्ये काय बदल केला तर काय तर होईल अशी आमची अपेक्षा आहे. एवढंच सांगेल. अनेक दिवसापासून हा रस्ता प्रलंबित होता आणि रस्त्याचं काम सुरू झालं, रस्ता देखील दुरुस्त करण्यात आला, पण या रस्त्याच्या साईड पट्ट्यासुद्धा भरल्या गेल्या नाहीत. आणि विशेष म्हणजे या अहमदपूर ते या हासर्नी गावामध्ये एक अगदी 5 किलोमीटरमध्ये जवळपास 200 खड्डे असल्याचं या ठिकाणी नागरिक सांगत आहेत. मग अशा गुत्तेदारांवर प्रशासकीय अधिकारी किंवा या विद्यमान आमदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अशा गुत्तेदारांवर कारवाई करणार का, याच्या पुढे यांना पुन्हा एकदा काम देणार का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नागरिक भेटतात पण ते बोलण्यासाठी घाबरत आहेत. या ठिकाणी परवा खड्डे बुजवण्यासाठी जे कोणी गुत्तेदार आले असतात त्यांना विचारपूस केली गावातील नागरिकांनी की तुम्ही हा रस्ता असा खराब का केला, तर ते स्वतः सांगत होते की या ठिकाणी आम्ही जर 10 लाख आमदारांना त्याच्यानंतर इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना पैसे वाटत आल्यानंतर आम्ही रस्ता करायचा कसा, हा त्यांचा प्रश्न होता. आणि ही सत्य परिस्थिती मांडण्यासाठी कोणीही समोर येत नाही. त्यामुळं आता तरी कुठं जनतेच्या भावना किंवा त्यांच्या समजून या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा गुत्तेदारांवर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये असे रोड होऊ नयेत किंवा आलेला निधी योग्य पद्धतीने वापरावा व जनतेच्या हितासाठी जे काही करता येईल ते करणं गरजेचं आहे. कारण आणखी संधी गेलेली नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये याच आमदारांनी याच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत, अनेक ठिकाणी आपण पाहतोय रस्ते गाड्या शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अडचणी होत आहेत. त्यामुळं पूर्णपणे लक्ष घालून हे काम करणं गरजेचं आहे. आणि येत्या काळामध्ये ते पूर्णपणे गांभीर्यपूर्वक लक्ष देतील, मी सुद्धा अशी अपेक्षा करतो. आणि मराठवाडा लाईव्हच्या माध्यमातून ज्या ठिकाणी रस्त्याचे खड्डे पडलेले आहेत किंवा रस्ता खराब आहे ते सुद्धा आम्हाला 9923771156 या नंबरला अपडेट करा आणि किंवा फोटो पाठवा अशी मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मराठवाडा लाईव्हला नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. नागेश लांजे, मराठवाडा लाईव्हसाठी अहमदपूर, लातूर.